नुसतं भगवा घातलं म्हणजे त्या ठिकाणी सत होऊ शकत नाही। भगवे कपडे घातले म्हणजे आणि राम हा शब्द त्या ठिकाणी मी एकच सांगतो की राम हे खूप मोठे हिंदू समाजाचं देवस्थान आहे, हिंदू समाजाचं श्रद्धास्थान आहे। परंतु केवळ राम ठेवल्यानंतर नाव त्या ठिकाणी हे गोविंद बाबा त्या ठिकाणी आमच्या मोहम्मद पैगंबरांचे जर काही चुकीचे वक्तव्य त्या ठिकाणी करीत असेल तर या ठिकाणी आम्ही तमाम हिंदू आणि मुस्लिम बांधवांच्या वतीने त्यांचा जाहीर असा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। मित्रांनो, आम्हाला या ठिकाणी लोकांना त्रास देण्याचा मुळीच हेतू नाही। मुस्लिम बांधवांच्या वतीने पोलीस स्टेशनला जे निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनावर तुम्ही काय कारवाई केली हे त्याच्यानंतर रामगिरी महाराजांनी जे चुकीचं वक्तव्य केलेलं आहे त्या चुकीच्या वक्तव्याबद्दल आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध नोंदवत आहोत। या निषेधाच्या संदर्भात आपण प्रशासनाला कळवावं की मुस्लिम भावना केवळ मुस्लिम समाजातच नव्हे तर सर्व बांधवांमध्ये या ठिकाणी चुकीचं बोलल्यामुळं या ठिकाणी रोष व्यक्त करण्यात आहे आणि असंतोष आहे। ज्या माणसाने चुकीचं वक्तव्य केलं कुठल्याही मग ते हिंदू धर्माचे असतील मुस्लिम धर्माचे कुठल्याही समाजाचा एक महापुरुष आहे, कुठल्याही महापुरुषावर अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे। या गोष्टी तर आपण मान्य करता का नाही? या गोष्टी मान्य झाल्यानंतर आपण त्या माणसावर काय कारवाई प्रशासनाने केली किंवा आमच्या या वडोना परिसरातील या लोकांचं हे म्हणणं आहे ते आपण प्रशासनाला तात्काळ कळवावं एवढीच आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय। आपण जे कायद्याच्या पद्धतीनं आम्हाला सहकार्य केलं आमच्या सगळ्या समाज बांधवांनी सुद्धा या ठिकाणी सहकार्य केलं त्याबद्दल हिंदू आणि मुस्लिम आणि इतर दलित बांधवांचे सगळ्यांचे मुस्लिम बांधवांच्या वतीनं मी तुमचे लाख लाख आभार व्यक्त करतो। परंतु भविष्यात असं कुठेही या ठिकाणी कृत्य होणार नाही यासाठी हा रस्ता रोको आहे। एखाद्या माणसाने आज बोललं त्याच्यावर तसली कारवाई नाही झाली तर भविष्यात हे लोक काही बोलतील आणि समाजामध्ये जे गुन्हा गोंधळांना नांदत आहेत या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम बांधव त्या ठिकाणी तेढ निर्माण करून कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतील म्हणून हा आम्ही रस्ता रोको केलेला आहे। आपल्यास विनंती आहे निवेदनाच्या अनुषंगाने जे काही मागणी आहेत ते आपण तात्काळ प्रशासनाला कळवावी। हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यांच्याबद्दल जे स्वतःला साधू संत समजतात असे रामगिरी महाराज यांनी शेण खाऊन चुकीचं वक्तव्य केलेलं आहे। मी ते सांगणार नाही नेमकं काय बोललेलं आहे कारण आमचे ते आस्थेचा विषय आहे। परंतु मग आमची सर्व मुस्लिम बांधवांची मागणी एवढीच आहे की अशा हरामखोर वृत्तीच्या नालायक लोकांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। नुसती कारवाई नाही तर त्या माणसाला अटक झाली पाहिजे आणि त्यांना महाराष्ट्रातून या भारत देशातून असे लोक हद्दपार झाले पाहिजे जेणेकरून भविष्यात असं कृत्य करायची कोणाची हिंमत होणार नाही। नंबर दुसरा विषय असा आहे की जे कोणी या माणसाला बोलायला भाग पाडतात हिंमत देतात ताकद देतात जे कोणी अप्रत्यक्ष त्या ठिकाणी नेते असतील कार्यकर्ते असतील समाजकंटक असतील अशा लोकांना गुन्ह्यागोविंदाने आपल्या भारत देशातील सर्व लोक हिंदू मुस्लिम दलित जेवढे काही बांधव आहेत आपल्या भारत देशात सगळे गुन्ह्यागोविंदाने नांदत असताना इलेक्शनच्या समोर असं चुकीचं वक्तव्य करायला लावून मुस्लिम समाजाच्या भावना भडकावला या ठिकाणी जे लोक भाग पाडतात अशा लोकांवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना हद्दपारीची कारवाई झाली पाहिजे। भविष्यात असे कृत्य होणार नाही याची दक्षता प्रशासनाने घेतली पाहिजे। अन्यथा काही लोकांना वाटत असेल की मुस्लिम समाज हा फक्त शांततेच्या मार्गानेच आंदोलन करत असतो, परंतु आताच आमच्या शफीक भाईंनी बोलल्यासारखा की शांततेच्या माध्यमातून जेवढं होईल तेवढं आम्ही शांततेच्या माध्यमातून करू, परंतु जर भविष्यात त्या माणसावर त्या हरामखोरावर जर कारवाई नाही झाली तर भविष्यात याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन केवळ वाढवण्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात या ठिकाणी आंदोलन करून या हरामखोराला आम्ही वेठीस धरू आणि वेठीस त्यांना अटक करण्यास भाग पाडू एवढं या ठिकाणी मी बोलतो। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की आम्ही सगळे या ठिकाणी जे काही पोलीस वाढवण्याला आमचं निवेदन केलेलं आहे त्या निवेदनाच्या अनुषंगाने वाढवणा पोलीस स्टेशन आणि महसूल विभाग तहसीलच्या विभागाने तात्काळ जे काही प्रशासन आहे जिल्हाधिकारी महाराष्ट्र शासनाचं जे काही प्रशासन आहे आमच्या मागण्या प्रशासनाला तात्काळ कळवाव्यात आणि तात्काळ त्या माणसाला अटक करावी जेणेकरून भविष्यात असे कृत्य होणार नाहीत एवढंच या ठिकाणी